नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, ऋतिक रोशन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर यांचा फायटर नावाचा नवीन हिंदी सिनेमा लवकरच म्हणजे येत्या 25 जानेवारी 2024 आपल्या भेटीला येणार आहे. एका तासाआधीच या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला होता आणि एका तासामध्येच 1.2 मिलियन एवढे व्ह्यूज झालेत. बापरे, 1.2 मिलियन फक्त एका तासात. या ट्रेलर मधलं मला एक वाक्य प्रचंड आवडलं आणि ते वाक्य म्हणजे POK का मतलब पाक ऑक्युपाइड कश्मीर. तुम लोगों ने ऑक्युपाई किया है, मालिक हम लोग हैं. अगर तुम जैसे टेररिस्ट को देखकर हम भी बदतमीजी पे उतर आए तो तुम्हारा पूरा मोहल्ला IOP इंडिया ऑक्युपाइड पाकिस्तान हो जाएगा. हे वाक्य जे होतं ते जबरदस्त होतं. पण या ट्रेलरमध्ये एक प्रॉब्लेम आहे की अख्खीच्या अख्खी स्टोरी सांगून टाकली राव. म्हणजे आता काय मजाच उरणार नाही. फक्त आता तिकडे जाऊन IMAX मध्ये सगळे हे जे काल जुहूला जसा एक एअर शो झाला होता तसा एअर शो आणि ऋतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री एन्जॉय करणं एवढंच काय ते बाकी राहिलंय. बाकी अख्खीच्या अख्खी स्टोरी सांगून टाकली. एक तर हल्ली जर तुम्ही नोट केलं, इंडिया पाकिस्तान बॅकग्राऊंडवर जर कुठला सिनेमा असेल तर त्या सिनेमामध्ये असं वाक्य असतंच की आप देखना बाप कौन है किंवा ये पहले का इंडिया नहीं अब हम घुस के मारेंगे. सो अशी त्यांची एक फायटरची टीम असते. एक टेररिस्ट अटॅक होतो. त्या टेररिस्ट अटॅकला उत्तर देण्यासाठी ऋतिक आणि त्याची संपूर्ण टीम कुठल्या प्रकारे त्या टेररिस्टची दोन हात करणार. मी लिटरली दोन हात. बरे तो फायटर असला तर म्हणून काय झालं, बट ऋतिक रोशन शेवटी त्या टेररिस्ट बरोबर खाली उतरून मारामारी पण करतो. सो एवढ्या सगळ्या गमती जमती आहेत या सिनेमामध्ये. ओव्हरऑल नो डाऊट पहिल्यांदा एअरफोर्सवर आधारित एक सिनेमा होतोय. VFX CGI सगळं चांगलं वाटतंय. ते एअर शॉट जे आहेत ते सुद्धा चांगले वाटतात. आणि ऑब्व्हियसली ऋतिकला बघायला तर एकदा तर थिएटरला गेलंच पाहिजे ना बुवा. जान आहे तो आपली. आय विश असंच स्टारडम आणि असंच फॅन फॉलोईंग मराठी कलाकारांचं सुद्धा लवकरात लवकर हो. बाकी असं काही फारसं मेन्शन करण्यासारखं नाही आहे. अनिल कपूर बाबा इंडियातला टॉम क्रूज आहे. जसा टॉम क्रूज दिवसेंदिवस फिट आणि तरुण वाटायला लागले तसेच अनिल कपूर सुद्धा वाटतात. दीपिका पादुकोण पण छान दिसते. मला खूप गॅप नंतर मला पठाणमध्ये ती एवढी नव्हती बरी वाटली, पण इकडे ती फिट आणि चांगली वाटते. आणि आता ऋतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री आणि अनिल कपूर आणि या टीमला एकत्र बघणं, मोठ्या पडद्यावर हे सगळे फायटर जेट्सचे शॉट बघणं, हे सगळं बघायला आपल्याला थिएटरमध्ये जायलाच हवं. म्हणजे जर हा ट्रेलर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.